पावसा पाण्याच्या बातम्यांनी या बुलेटिनची सुरुवात करतोय। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पुराची पातळी सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। गंगापूर धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। रामकुंड परिसरातील सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। ही गोदा तीरावरची दृश्य आहेत। या गोदावरी नदीच्या पात्रामध्येच अनेक मंदिरं आहेत। ती मंदिरं हे पात्र दुथडी भरून वाहू लागले की पाण्याखाली जातात। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। रामकुंडचा हा परिसर आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, काय अधिक सांगाल? काल रात्रीपासून नाशिक आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। विशेषतः नाशिक जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील संततधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होती आणि त्यामुळे गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातोय। आणि या सगळ्यामुळे शहरात पडणारा पाऊस आणि गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं पाणी जे आहे त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। गंगापूर धरणातून आता 4656 क्युसेक्स इतक्या प्रमाणात पाणी जे आहे ते गोदावरी नदीमध्ये सोडलं जातंय। तर दुसरीकडे नाशिक शहरात देखील पाऊस जो आहे तो पडतोय। त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये असलेल्या होळकर पुलाखाली तब्बल 7830 क्युसेक्सने पाणी जे आहे ते गोदावरी नदी पात्रामध्ये झेपावताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि म्हणूनच नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आल्याचं चित्र सध्या शहरामध्ये आहे। नाशिक शहरातील अर्थात गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याचं मापदंड अशी ओळख निर्माण झालेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये प्रशासनाने हाय अलर्ट जारी केलेला आहे। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहे त्या देण्यात आलेल्या आहे। पावसाचं प्रमाण हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय। आता देखील शहरामध्ये पाऊस पडतोय। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस जो आहे तो कोसळतोय आणि या सगळ्यामुळे पुन्हा एकदा गंगापूर धरणातून जर पाण्याचा विसर्ग वाढवला तर या पुराच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होईल। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना देण्यात आलेल्या आहे। सद्यस्थितीमध्ये गोदावरी नदीच्या पात्रामध्ये असलेली सगळी मंदिरं जी आहे त्यामध्ये रामकुंड असेल, लक्ष्मण कुंड असेल, सीताकुंड असेल, ह्या सगळ्याला पाण्यानं वेढा घातलेला आहे। गंगा गोदा काठावर असलेलं सिद्ध पातळेश्वराचं मंदिर असेल त्या सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। नक्की, धन्यवाद लक्ष्मण, आपण माहिती दिली त्याबद्दल।